पराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था। काशी से कला जाती, मथुरा में मस्जिद बनती, अगर एक छत्रपती ना होते तो सबकी सुन्नत होती। असं या औरंगजेबाच्या औलादींना आपल्याला ठिचून काढलं पाहिजे अध्यक्ष महोदय, याला सभागृहात घेतलं पाहिजे अध्यक्ष महोदय। जाऊन औरंगजेबाच्या दरबारात म्हणायचा की दरबार तेरा है, आवाज दख्खन के शेर का है। नमस्कार, मराठी मंडळावर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आणि पहिल्या दिवशी प्रमाणच दुसऱ्या दिवशी देखील महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनामध्ये तुफान राडा बघायला मिळाला। या ठिकाणी धिक्कार करत असताना या ठिकाणी आणि म्हणून नेमकं झालं असं की सभाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे काही वक्तव्य केलं आणि या वक्तव्यावरून विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि खुद्द एकनाथ शिंदे देखील अबू आझमी यांच्यावर प्रचंड तुटून पडले। अबू आझमींनी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य केलं होतं आणि म्हणून त्यावेळी देखील हा वारंवार अबू आझमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो। सिनेमा बघा, या छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल केला। 40 दिवस त्यांचे डोळे काढले, त्यांचे नख काढले, त्यांची जीभ छाटली, अंगाची सालटी सोडली, त्याच्यावर मीठ टाकलं आणि असं केलं अपमान आणि या ठिकाणी त्यांचे हलाल केले। 40 दिवस अत्याचार केले, धर्म बदला म्हणून सांगितलं। अशा औरंगजेबाचं या ठिकाणी गोडवे गाणे म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या राष्ट्रपुरुषाचा अपमान आहे, आपल्या देशभक्तीचा अपमान आहे। आणि म्हणून एवढंच नाही तर भारतीय जनता पार्टीचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार हे देखील विधानसभेमध्ये आक्रमक बघायला मिळाले। अध्यक्ष महाराज, धर्मचक्र प्रवर्तनाय तुमच्या मस्तकावर लिहिलाय, समोर छत्रपती शिवाजी महाराज आहे। तुम्ही संविधानाचा दानपट्टा काढा आणि संविधानाच्या दानपट्ट्याने अशा विचाराचे तुकडे तुकडे करा। जर आज आम्ही करू शकलो नाही, छत्रपती शिवाजी महाराज हा तर त्या भोगगांच्या त्या वातावरणामध्ये, आज आम्ही तर लोकशाहीमध्ये आहोत, त्या सदस्यांना निलंबित केलं पाहिजे। पुन्हा या देशामध्ये कोणी हिम्मत करता कामा नये, कोणी हिम्मत करता कामा नये। छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर सगळ्यांची सुन्नत झाली असती, अशा प्रकारची शेरोशायरी करत गुलाबराव पाटील यांनी देखील विधानसभेमध्ये प्रचंड राडा केला। तो वंदे मातरम कहना होता, त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही। या लोकांनी काय षडयंत्र रचलेलं आहे की हिंदुस्थानामध्ये राहायचं, इथं मुलं पैदा करायची, इथली हवा घ्यायची आणि औरंगजेबाची या ठिकाणी पुष्टी करायची। अध्यक्ष महोदय, अशा लोकांना या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार नाहीये। औरंग्याच्या औलादींना या विधानसभेमध्ये येऊ दिलं नाही पाहिजे, यांना भर रस्त्यामध्ये तुडवलं पाहिजे। एवढंच नव्हे तर या औरंग्याच्या औलादीवर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे आणि विधानसभेतून यांचं सदस्यत्व रद्द करून यांना निलंबित केलं पाहिजे, अशा प्रकारची मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांनी विधानसभेमध्ये केली। ते देखील प्रचंड आक्रमक बघायला मिळाले। अध्यक्ष महोदय, असल्या औलादी आहे ना, अध्यक्ष महोदय, असल्या औलादी आहे ना आपल्या सभागृहात आणून ठेचल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय। औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या या असल्या औलादी रस्त्यावर येऊन ठेचल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय। छत्रपती शिवाजी महाराज आणि विशेषतः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, अध्यक्ष महोदय, धर्मासाठी या औरंगजेबाने भीक मागितली होती आमच्या राजाकडे, आमच्या धर्मात आहे म्हणून, पण माझा राजा धर्मासाठी मरण पत्करला पण धर्म बदलला नाही। असं या औरंगजेबाच्या औलादींना आपल्याला ठिचून काढलं पाहिजे अध्यक्ष महोदय, याला सभागृहात घेतलं पाहिजे अध्यक्ष महोदय। तर या संपूर्ण गदारोळामध्ये आज विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अध्यक्षांना वारंवार स्थगित करावं लागलं। सुरुवातीला 5 मिनिटांसाठी, नंतर 10 मिनिटांसाठी, त्यानंतर 15 मिनिटांसाठी विधानसभेचं कामकाज स्थगित झाल्यानंतर विधानसभेचं कामकाज पुन्हा सुरू होईल की नाही यावर प्रश्नचिन्ह होता। त्यामुळे अजितदादा पवार देखील जेव्हा प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर देखील राग स्पष्टपणे जाणवत होता।
आता अजितदादा पवार हे आपला अर्थसंकल्प कधी मांडतात याकडे सर्वांच्या खऱ्या अर्थानं नजरा लागलेल्या आहेत. उद्या किंवा परवा अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे अर्थमंत्री या नात्यानं विधानसभेमध्ये अर्थसंकल्प मांडतील, बजेट मांडतील आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या विकासावर किती खर्च होतोय हे आपल्या लक्षात येईल. मात्र अर्थसंकल्प मांडण्याआधीच, बजेट मांडण्याआधीच शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब या प्रकरणावरून विधानसभेमध्ये तुफान राडा बघायला मिळाला. सत्ताधाऱ्यांचे आमदार आणि नेते आक्रमक बघायला मिळाले. यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मराठी मंडळीवर नवीन असाल तर विधानसभेच्या अधिवेशनातील प्रत्येक अपडेट सर्वप्रथम मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.